झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्याच्या विधिमंडळात पुण्याचे 15 आमदार आहेत। असं असताना शहराशी संबंधित अनेक प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबित आहेत। आजपासून विधिमंडळाचं नागपूर अधिवेशन सुरू झालंय। हे अधिवेशन पुण्यातले आमदार पुण्यातल्या प्रश्नावर गाजवणार का असा प्रश्न उपस्थित करत पुणेकरांनी त्यांच्याकडून चांगल्या निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली आहे। समाविष्ट गावांच्या बीडीपी क्षेत्रावरती बांधकामाबाबतचा निर्णय प्रलंबित। समाविष्ट गावांचा विकास खुंटलेलाच। शहराभोवती रिंग रोडची योजना 23 वर्ष प्रलंबित। शहरातल्या जड वाहतुकीबाबत कार्यवाही नाही। वाहतूक समस्येवर तोडग्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना, मात्र समितीचं काम ठप्पच। पीएमआरडीएची फक्त घोषणा, प्रत्यक्ष कार्यवाही शून्य। महापालिकेत 1000 पदांच्या भरतीला मान्यता देण्याचा प्रस्ताव पडून। झोपडपट्टी पुनर्वसनाला गती देण्यासाठी एसआरए मंजूर होणं आवश्यक, मात्र प्रस्ताव पडून। पुण्यासाठी 18 टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रलंबित। पुण्याच्या समस्यांचा हा पाढा। या सगळ्यावर या अधिवेशनात निर्णय अपेक्षित आहे। पुण्याच्या 15 आमदारांनी या प्रश्नांसाठी लढावं अशी पुणेकरांची अपेक्षा आहे। पुण्यामधली जी वाहतुकीची समस्या आहे ती इतकी भयावह झाली आहे, त्यामुळे पुण्याच्या बाजूने रिंग रोड होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे पुण्यात येणाऱ्या हेवी व्हेकल्सची संख्या कमी होणं अपेक्षित आहे। पुण्याचे आमदार पुण्याचं पाणी, पुणे शहराला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी मिळवण्यात संपूर्णपणे अयशस्वी ठरतायत असं दिसतंय आणि त्यामुळे ही दादागिरी संपवण्याकरता पुण्याच्या आमदारांनी त्याच्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे। आमच्या आमदारांनी साहेब सुद्धा तिकडं विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणार आहेत की पुणे शहराचा पाणी प्रश्न, पुणे शहराची वाहतूक समस्या, त्याबरोबरच मध्यंतरी झालेले बॉम्बस्फोट त्याच्या बाबतीतला विषय आणि एलबीटी, या सगळ्या विषयांवरती आम्ही त्या ठिकाणी सुचवायला सांगितलेले आहे साहेबांना की या विषयावरती लक्ष देणं फार गरजेचे आहे। पुण्यातले अनेक प्रश्न प्रलंबित असल्यानं शहराचा बकालपणा वाढत चाललाय। नागरिकांना अपेक्षित सोयी सुविधा मिळत नाहीत। नागपूर अधिवेशनात प्रामुख्यानं विदर्भ मराठवाड्यातील प्रश्नांवरती चर्चा होते ते योग्यच आहे, मात्र पुण्यासारख्या शहराच्या समस्याही मार्गी लावणं गरजेचं आहे, तरच या 15 आमदारांच्या फौजेचा काही उपयोग आहे असं म्हणता येईल। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।